भारताच्या विश्वचषक विजेत्या महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचं मुंबईतल्या विलेपार्ले येथील त्यांच्या राहत्या सोसायटीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मुजुमदार यांच्या सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येनं त्यांच्या स्वागताला अगदी आवर्जून प्रवेशद्वारावरच उपस्थित होते। यावेळी सोसायटीतील महिलांनी अमोल मुजुमदार यांचं औक्षण केलं आणि त्यानंतर पुष्पहार घालून त्यांचं स्वागतही करण्यात आलं। आपण पाहतोय की अमोल मुजुमदार देखील अतिशय उत्साहात त्या स्वागताचा स्वीकार करतात। भारतीय महिला क्रिकेट संघाने काल इतिहास रचला। संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर यांनी ट्रॉफी उचलल्यानंतर ज्याच्या सगळ्यात आधी पाया पडले ते अमोल मुजुमदार म्हणजे संघाचे कोच। सर, एवढा मोठा प्रवास मला बोलताना सुद्धा अंगावर शहारे येतात, तो काल आपण पूर्ण केलेला आहे। काय नेमक्या आजच्या भावना आहेत? खुशी आहे एवढं मात्र नक्की की जेव्हा हरमननी तो ट्रॉफी उचलली तेव्हा एक सॅटिस्फॅक्शन फिलिंग होतं। 2 वर्षाची मेहनत होती, आमचीच नाही पण सगळ्या मुलींची जी मेहनत होती ती फळाला आली असं वाटलं। पण यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की चर्चा सुरू होत्या की तुम्ही सेमीजला केलेलं ड्रेसिंग रूम मधलं वाक्य नाही, ते कुठून आलं वाक्य, ते हृदयातनं आलं वाक्य। तेवढंच लिहिलं मी, 1 more run to get than Australia to get into the finals। आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो किंवा कॅम्प्स घेत होतो किंवा मेहनत चालू होती तेव्हा 30 ऑक्टोबरसाठी मेहनत नव्हतो करत, आम्ही 2 नोव्हेंबरसाठी मेहनत करत होतो। तर 2 नोव्हेंबर हा दिवस माझ्या आयुष्यामधला सर्वात महत्त्वाचा दिवस असेल असं मी आज तरी म्हणू शकतो। वाढदिवसाचं गिफ्ट मिळालंय का तुम्हाला असं म्हणावं का? नक्कीच, हरमन आणि कंपनींनी दिलंय, या महिन्यातच दिलंय। अजून पुढे तर बऱ्याच लढाया आहेत, पण मी एक सांगेन इकडे की मी सोशल मीडियामध्ये वरती मी नव्हतो। गेले 2 महिने मी ना बघितलं ना उघडलं ना कोण मला सांगत जरी असेल तरी मी त्याला थांबवत होतो। माझ्या बायकोलाही सांगत होतो की मला काय सांगू नको सोशल मीडियामध्ये काय चाललंय। तर एक गोष्ट आहे की जे चर्चा चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे, पण एवढंच सांगेन की ही सुरुवात आहे। ह्याच्यावरनं आपण एक दिस कुड बी अ स्टेपिंग स्टोन आणि पुढे जनरेशन्स, जे लहान जनरेशन आहे ते आय एम शुअर की या विक्ट्रीमधनं काही इन्स्पिरेशन घेतील आणि पुढे क्रिकेट खेळायला लागतील। कुटुंबाचा उल्लेख केला, शेवटचा प्रश्न कुटुंबाचा उल्लेख केला। आता भाषण करताना आम्ही ऐकलंय की तुम्ही एक फूड आयटम मिस करताय, तो म्हणजे डाळ भात। एक मिस केलं तुम्ही, फिश फ्राय। आपण जर पाहिलं तर अमोल मुजुमदार जे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्या सोसायटीत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरचा मी अजय माने, ABP माझा मुंबई।